खरं तर आज तारीख जी आहे ती दिलेली होती. अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आपण हरकत घेतली होती, अपील केलेलं होतं. काय नक्की आज कोर्टामध्ये कामकाज झालं काय? कसं आहे, गुरुवारी आम्ही ह्या प्रकरणामध्ये आमचं अपील दाखल केलेलं होतं. गुरुवार नंतर शुक्रवारी या प्रकरणामध्ये पहिली हिअरिंग झाली. नगर परिषद नगरपंचायती निवडणुकीचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये काही तरतुदी ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्यक्तिगत नोटीस कोणालाही निघत नाही. त्या शुक्रवारच्या तारखेला आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही आमचा कंप्लायन्स केलाय, आम्ही आरओला त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे की आम्ही असं अपील दाखल केलेलं आहे. मग आरओनं त्यांच्या नोटीस बोर्डवरती त्या ठिकाणी एक नोटीस लावणं अपेक्षित आहे ती त्यांनी बहुतेक रविवारी वगैरे लावली असावी. आज त्यांचा कंप्लायन्सचा दिवस त्या ठिकाणी कोर्टामध्ये ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे आता आज आरओनं आम्ही बाबा आमच्या नोटीस बोर्डावरती त्या अपिलाची नोटीस लावलेली आहे आणि जे काही गैरअर्जदार या प्रकरणामध्ये आपण केलेले आहेत त्या सर्वांना आम्ही नोटीस दिलेली आहे. अशा पद्धतीची नोटीस आरओ लावतात आणि ते त्यांचा कंप्लायन्स आम्ही केला म्हणून न्यायालयामध्ये येऊन ते त्यांचं एक शपथपत्र दाखल करतील. तसंच ज्या कुठले पक्षकार या ठिकाणी या प्रकरणामध्ये स्वतःहून हजर होऊन त्यांचं म्हणणं देतील ते म्हणणं एकमेकाला एक्सचेंज होईल. उद्या एक फॉर्मल डेट या प्रकरणामध्ये ठेवण्यात येईल आणि प्रोबॅबली परवा दिवशी हे प्रकरण अंतिमता निकाल आर्ग्युमेंटसाठी ठेवण्यात येईल आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये निकाल होऊन जाईल. खरं तर यामध्ये आपण काही अपेक्षा घेतलेले होते हो, त्यावरती अद्यापही त्या बॅकग्राऊंडवरती आपण ठाम आहात का आणि काय एकंदरीत अपेक्षित आहे? हो, निश्चितपणे आम्ही न्यायालयापुढे आमचा अपील अर्ज दाखल केलेला आहे. आम्हाला न्यायालयाकडून पूर्णतः न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, आशा आहे. शेवटी आपण न्यायालयाशिवाय कुठं जाणार आणि न्यायालय आम्हाला न्याय देईल. उपलब्ध परिस्थिती जी आहे ती परिस्थिती विचारात घेता न्यायालय न्याय देईल असं आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये अपील दाखल झाल्यानंतर जी निवडणुकीची प्रोसेस आहे आता 25 तारखेनंतर जी अपीलाची तारीख संपेल त्यानंतर उमेदवार निश्चिती उमेदवार जाहीर करणं ही सगळी प्रक्रिया पुढे पार पडत असेल. ही प्रक्रिया आता थांबेल. या सगळ्या प्रक्रियामध्ये जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे कसं सुरू राहील? निश्चितपणे जोपर्यंत या अपिलाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी यांना जाहीर करता येत नाही. जोपर्यंत निकाल होईल तोपर्यंत त्यांना हे बघा, त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो, निवडणुकीचा कार्यक्रम जर आपण बघितला तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे ना की विड्रॉलची डेट दिलेली आहे. जिथं अपील झालेलं असेल तिथल्या विड्रॉलची प्रक्रिया काय होणार आहे हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिलंय. निकालाची तारीख ही 3 दिलेली आहे. त्याच्यामुळं माझ्या ज्ञानाप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांना 3 तारखेशिवाय निकालही डिक्लेअर करता येणार. मध्ये आधी बिनविरोध त्यांना प्रमाणपत्रही द्या. आता त्यांना जर वाटलं असेल किंवा बिनविरोध झालं तर त्यांनी त्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायला हवं होतं. तसं करता येत नाही, कायद्यात तशी तरतूद नाही. मुळात अपिलाची तरतूद आहे. सक्षम न्यायालयापुढे अपील प्रलंबित आहे. त्या प्रलंबित अपील जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत त्याच्यात काही होणार. याच्या व्यतिरिक्त मंगळवेढा संदर्भात देखील आपण एक अपील दाखल केलेलं आहे. काय नेमकं प्रकरण आहे आणि कशा पद्धतीने त्या बाबतीत हिअरिंग होणार आहे? हो, मंगळवेढा नगर परिषदेच्या अनुषंगानं सुनंदा अवताडे म्हणून ज्या तिथल्या कॅन्डिडेट आहेत त्यांच्या विरोधामध्ये देखील नामनिर्देशन पत्रावरती आक्षेप आम्ही त्या ठिकाणी आरोप पुढे दिलेला होता. त्यांचा मुलगा त्या नगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याच्यामुळं त्यांना ती निवडणूक लढवता येत नाही. आई त्या ठिकाणी निवडणूक लढवते त्यांची. त्या ठिकाणी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्या ठिकाणी त्यांचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलं. त्याच्या विरोधामध्ये देखील आम्ही पंढरपूर न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अपील दाखल केलेलं आहे. त्या अपिलाची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामध्ये उद्या त्या ठिकाणी न्यायालयाने तारीख दिलेली आहे. आम्हाला काय आपलं असं म्हणणं आहे की यामध्ये त्यांचा आरोप पास करण्यात यावा, काय नेमकं नियम कोणत्या आक्षेपाचे? नाही, आक्षेपाचा त्याच्यामधला मुद्दा सरळ सोपा आहे की आई त्या ठिकाणी नगरसेवक नगराध्यक्ष होत असताना मुलगा जर कॉन्ट्रॅक्टर नगर परिषदेचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये आईला नामनिर्देशन पत्र भरता येणार नाही का तर ड्युटी आणि इंटरेस्ट याचा कॉन्फ्लिक्ट हे प्रिन्सिपल त्या ठिकाणी आडवं येऊ शकतं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांना नामनिर्देशन पत्र भरता येत नाही. त्याच्यामध्ये एक स्पेशल प्रोव्हिजन आहे नगर परिषद अधिनियमामध्ये कलम 16 अन्वये ज्या अनर्हता दिलेल्या आहेत की ज्याचा कोणाचा डायरेक्ट इनडायरेक्ट इंटरेस्ट त्या ठिकाणी त्या नगर परिषदेच्या वतीने केलेल्या करारामध्ये असेल तर त्याला ती निवडणूक लढवता येत नाही. त्याचं जे इंटरप्रिटेशन न्यायालयाने वेगवेगळ्या निकालामध्ये केलेलं आहे त्याच्या आधारे आम्ही तो आक्षेप घेतलेला. रागिनी कांबळे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी भरलेलं होतं. त्यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला होता आणि त्यांच्याच वतीने आम्ही अपील पंढरपूर न्यायालयामध्ये दाखल केलेलं. आज चुनाव सांगितलं की पुढची तारीख दिली गेलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये विलंब केला जातो का काय वाटतं एकंदरीत न्यायालयात? आता मी गुरुवारी अपील केलं होतं, शुक्रवारी पहिली हिअरिंग झाली. मग त्यांना आता ते नोटीस वगैरे गेले
त्यांचे पण जे काय आता अहवाल वगैरे असेल ते सादर करायला वेळ लागतच असेल कदाचित. आज ते आलेत, आतमध्ये सीओ साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत. आता ते त्यांचं म्हणणं सादर करत असतील. आता ते पाहून आता आम्हाला उद्याची तारीख दिली. काय अपेक्षा आहे न्यायालयाकडून? न्यायदेवतेवर विश्वास आहे आता, आणि सध्या तर आता आम्ही यांच्या विरुद्ध लढतोय. तर मानवी हक्क आयोगाच्या तारखा ते पोस्टपेड होत आहेत. देव नको करो इथल्या तारखा तशा पुढे जाव्या, लवकरात लवकर निकाल व्हावा हीच इच्छा आहे. खरं तर काल एकनाथ शिंदे सुद्धा आले होते. त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की मोहोळमधील जी गुंडागर्दी दहशतगर्दी आहे ती आम्ही संपवून घेणार नाही, ती संपवून टाकणार. आणि कुठेतरी पंडितराव देशमुख यांच्या हत्येचा देखील त्यांनी उल्लेख केला की त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. कसं पाहताय या सगळ्या घटना घडामोडी? खरं तर आपण त्याची वाट पेटवलेली आहे या सगळ्या. काल तिथेच की बाबा बंधनमुक्त आणि तिथल्या गुलामगिरीची साखळी तोडण्यासाठी म्हणूनचा एक कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आला. तिथं मला उपस्थिती म्हणून मला बोलवण्यात आलं होतं. मी तिथे गेले होते आणि बहिणींना निवेदन दिलं की लाडकी बहीण सुरक्षित आहे का भाई बघा. 1,500 रुपये आमच्या खात्यामध्ये देण्यापेक्षा फक्त बहिणीला सुरक्षिततेची गरज आहे. आज बहिणीला फक्त फॉर्म तुमच्या भरू दिलेला नाहीये, तिला त्यासाठी किती संघर्ष करावा लागलेला आहे आणि तुमच्याच होम डिपार्टमेंटनं आम्हाला व्यवस्थित तिथपर्यंत पोहोचवलं, त्याचे मी त्यांचे आभार मानले. आणि माझी म्हणून माझीच नाही, महाराष्ट्रातील खूप बहिणींना असं असंख्य कितीतरी तक्रारी असतात, त्यांना सामोरं जावं लागतं. फक्त बहिणींकडे जरा लक्ष ठेवा. मी एवढे फक्त त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी ग्वाही दिली इथून पुढे महिलांवर कधीही अन्याय खपवून घेतला जाणार नाही. मोहोळमधील दादागिरी आणि जी गुलामगिरी आहे ते नक्कीच मोडीत करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं सांगितलं मला.